नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये महिलांनी आपल्या कुटुंबातील घरातील व्यक्तींची भरभराट व्हावी यासाठी कोणत्या खास गोष्टी कराव्या याची माहिती आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आपल्या आयुष्यात आर्थिक संकट येत असेल, तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, तसेच घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल तर दर शुक्रवारी हे उपाय जरूर करा. शुक्रवार या दिवसाचा स्वामी शुक्रदेव आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मींचा देखील हा दिवस असतो. कुंडलीत जर शुक्राची स्थिती चांगली नसेल तर आपले जीवन सुखसमृद्धीने संपत्तीने भरलेले असते आणि शुक्राची स्थिती चांगली नसेल तर अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. शुक्रवारी विधीपूर्वक माता लक्ष्मींची पूजा केल्याने जीवनातील आर्थिक संकट दूर होत असतात आणि शुक्रासंबंधी काही उपाय केले तर शुक्राची कुंडलीतील स्थिती चांगली होते. तर चला कोणते उपाय आहेत ते बघूया. हे उपाय आपण आपल्या घरातील गोष्टी वापरूनच करायचे आहे. अतिशय सोपे उपाय आहेत हे. पहिल्या उपायात आपण एक पर्स घ्यायची आहे. ती पर्स जर हिरव्या रंगाची असेल तर अतिशय उत्तम आहे, किंवा तुमच्याकडे जी पर्स असेल ती घ्यावी. आपल्या कमाईतील काही भाग आपण बाजूला काढायचा आहे. रोज काही पैसे, म्हणजेच अगदी 1 रुपया, 2 रुपया, 10 रुपये, 5 रुपये असतील तरीही चालतील. असं तुम्ही दर शुक्रवारी हे पैसे काढायचे आहे. अगदी दर शुक्रवारी 10 रुपये काढले तरी चालतील. आता हे पैसे आपल्याला लाल रंगाच्या कापडात ठेवायचे आहेत. दर शुक्रवारी जी काही रक्कम असेल ती लाल रंगाच्या कापडात ठेवायची आहे आणि नंतर ती एका हिरव्या रंगाच्या किंवा तुमच्याकडे असेल त्या रंगाच्या पर्समध्ये ती रक्कम ठेवायची आहे. आणि नंतर ही पर्स तुम्हाला देवघर किंवा तिजोरीत ठेवायची आहे. आणि एका ठराविक कालावधीनंतर ती रक्कम जास्त झाली तेव्हा आपण माता लक्ष्मींसाठी काही वस्तू घ्यायची आहे. मग त्यात शंख असेल किंवा कमळकट्ट्याची माळ असेल, श्रीयंत्र असू शकतं, किंवा लक्ष्मी पावलं ही तुम्ही त्या पैशांमध्ये घेऊ शकतात. त्याचप्रमाणे श्रीयंत्राची स्थापना ही आपल्याला शुक्रवारी करायची असते. यामुळे तुमच्या पतीची प्रगती होईल, तसेच आर्थिक समस्या देखील दूर व्हायला आपल्याला मदत होत असते. शुक्रवार हा माता लक्ष्मींचा वार असतो. या दिवशी श्रीसूक्त म्हणत श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी देवींच्या मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. माता लक्ष्मींना कुंकुमार्चन खूप प्रिय आहे. दर शुक्रवारी कुंकुमार्चन केलं तर ते कुंकू आपण ते रोज लावावं. यामुळे आपल्यावर लक्ष्मी मातांची कृपा राहील आणि हे कुंकू आपण आपल्या घरातील व्यक्तींना पण लावायला द्यावं. यामुळे लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर देखील राहते. शुक्रवारी शक्यतोवर लक्ष्मी मातेचा प्रिय रंग म्हणजेच लाल रंग किंवा गुलाबी रंग याची साडी नेसावी किंवा वस्त्र परिधान करावं. या दिवशी फाटके जुने कपडे घालू नये. आपल्या घरातील स्त्री माता लक्ष्मी, माता सरस्वती, माता अन्नपूर्णाचं रूप आहे आणि शुक्रवारी जर तुम्ही काही व्रत करत असाल तर साडी नक्की परिधान करा. आणि हे व्रत करत नसाल तरी देखील शुक्रवारी मुद्दामूनच लाल रंगाची साडी किंवा ड्रेस तुम्ही परिधान केला पाहिजे. यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रहाची स्थिती चांगली होते आणि शुक्रग्रहाची स्थिती सुधारली तर तुमच्या घरातील आर्थिक चणचण, आर्थिक समस्या राहत नाही. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंडपणे वास करतील. यानंतरचा उपाय म्हणजे तुळशीजवळ दिवा दररोज लावला पाहिजे. देवाजवळ दिवा लावतो, पण आपल्या घरात जर एकच स्त्री असेल तर मासिक धर्म किंवा सुतक किंवा काही अडचणी असतील तर आपल्या घरात दिवा लावला जात नाही. पण इतर दिवस आपण दररोज देवपूजा करत असतो, तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असतो. तर हा दिवा लावत असताना आपण कापसाची वात लावत असतो. लाल रंगाचा दोरा, ज्याला आपण कलावा देखील म्हणतो, त्याला आपण रक्षासूत्र देखील म्हणत असतो, तो लाल रंगाचा धागा घेतला तरी चालेल. किंवा तो लाल रंगाचा धागा नसेल तर आपल्याकडे जी सुती गुंडी असेल, सुती दोरा असेल, त्याचे 5 ते 6 वेढे करून त्याला हळद व कुंकू लावून त्याची वात बनवून तेलात भिजवून तो लावला तरीही चालेल. आणि या धाग्याची वात आपल्याला दर शुक्रवारी लावायची आहे.
तसेच आपल्या घरातील पुरुषांना शुक्रवारी श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मी स्तोत्र, ललिता स्तोत्र जरूर म्हणायला सांगा. जर म्हणता येत नसेल तर कमीत कमी यूट्यूबवर किंवा मोबाईलवर लावून ते श्रवण करायला सांगा. नियमित ऐकलं तर ते आपोआपच पाठ होतं. आणि हा कलावाचा धागा टाकून तेल किंवा तूप टाकून हा दिवा पुरुषांनी प्रज्वलित करायचा आहे आणि श्रीसूक्त कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे. त्यामुळे घरातील पुरुषांना प्रत्येक कामात यश मिळायला लागेल आणि आर्थिक अडचणींपासून ते दूर व्हायला लागतील. तुमच्या घरातील पुरुषांची प्रगती होईल. पुढचा उपाय म्हणजे शुक्रवारी जेवणात खीर बनवायची आहे. माता लक्ष्मींना खिरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अनेक व्हिडिओ पाहिले असतील, त्यात याचा उल्लेख आवर्जून असतो. खीर आपण तांदळाची, शेवाळ्यांची किंवा गव्हाची देखील बनवू शकतो. त्याचप्रमाणे बासुंदी देखील बनवू शकतो. आणि ही खीर 5 शुक्रवार लहान मुलींना बोलवून त्यांना खिरीचा नैवेद्य खायला द्यायचा असतो. जेव्हा आपण या लहान मुलींना खीर खायला देतो तेव्हा माता लक्ष्मींची अखंड कृपादृष्टी आपल्यावर राहते. माता लक्ष्मींचं बालस्वरूप आपण या लहान मुलींमध्ये बघतो. या बालस्वरूप मुली आपल्याला आशीर्वाद देतात तेव्हा आपल्या घराची भरभराट नक्कीच होत असते. आणि शुक्रवारचे जेवणसुद्धा तुम्ही कांदा किंवा लसूण विरहित बनवत जा, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. यामुळे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधरेल. माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात आपल्या घरात राहावी म्हणून आपण हळदीचं आणि चंदनाचं लेपन करायचं असतं. जर तुमच्याकडे चंदन नसेल तर मुख्य दारावर फक्त हळदीचं लेपन तुम्ही करू शकतात. हळदीमध्ये गंगाजल असेल तर ते किंवा गुलाबजल मिश्रण करा व ते दारावर त्याचं लेपन करा. मुख्य दाराची पूजा करत जा, रांगोळीने स्वस्तिक काढत जा. तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते. अजून एक उपाय म्हणजे तुमच्या देवघरात जर तुम्ही मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर शुक्रवारी तुम्ही मंगल कलशाची स्थापना तुम्ही करू शकतात. यामुळे जर तुमच्या घरात काही विघ्न येणार असतील तर मंगल कलशामुळे ते विघ्न नष्ट होऊन जातात. कधीकधी आपण ऐकलं असेल, नारळावर तडा जात असतो. याचाच अर्थ असा होतो की ते विघ्न कलशातील नारळाने आपल्यावर घेतलेलं असतं. हा मंगल कलश आपण जेव्हा स्थापन करतो तो आपल्या कुळदेवाचा किंवा कुळदेवीचा मानला जात असतो. या मंगल कलशाखाली तांदूळ जरूर टाकावे व त्यावर हळदी कुंकू आणि अक्षता देखील वाहाव्या. यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळत असतो. तसेच शुक्रवारी अजून एक उपाय म्हणजे अन्नपूर्णा देवीला कुंकुमार्जन करत जा. कुंकुमार्जन म्हणजे कुंकवाचा अभिषेक आपण या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर करायचा असतो. हे कुंकुमार्जन आपल्याला मृगी मुद्रेत म्हणजेच अंगठा व मधले 2 बोट यांच्या साहाय्याने करायचे असते. हा अभिषेक देवीच्या पायांपासून डोक्यापर्यंत आपल्याला करायचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला 5 वेळा, 7 वेळा, 11, 21 वेळा हा अभिषेक करायचा आहे. आणि हे कुंकुमार्जनचे कुंकू आपल्याला रोजच लावायचे आहे. तसेच शुक्रवारी माता अन्नपूर्णावर धान्य अर्पण देखील आपण करू शकतोच. म्हणजेच अन्नपूर्णा मातेला धान्य अर्पण करायचे आहे. ते कोणतेही धान्य चालेल. आपलं वैवाहिक जीवन चांगलं राहावं यासाठी तुम्ही राधाकृष्णांचा फोटो देखील तुमच्या बेडरूममध्ये लावू शकतात. यामुळे तुमचं दाम्पत्य जीवन सुखी होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. तसेच शुक्रवारी माता लक्ष्मींना प्रिय फूल म्हणजेच गुलाब, कमळ, जास्वंदी या तिन्ही फुलांपैकी कोणतंही एक फूल तुम्ही वाहू शकतात. माता लक्ष्मींना लाल रंग अतिशय प्रिय आहे. विशेषतः गुलाब व कमळ नक्की वाहू शकतात. त्यामुळे शुक्रवारी हा उपाय नक्की करा. त्याचबरोबर शुक्रवारी तुम्ही घरात कासव देखील आणू शकतात. कासवाची देवघरात स्थापना करू शकतात. आणि स्थापना करताना ओम कुर्माय नमः, ओम कुर्माय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. कारण कासव हे श्रीहरींचा कुर्म अवतार आहे. म्हणून शुक्रवारी कासवाची स्थापना जरूर करावी.
त्याचबरोबर शुक्रवारी माता लक्ष्मींच्या आजूबाजूला जे हत्ती असतात त्यांची खरेदी देखील तुम्ही करू शकतात आणि नंतर त्यांची स्थापना माता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला करायची आहे। ही हत्तींची तुम्हाला जोडीच घ्यायची आहे। हे हत्ती तुम्ही चांदीचे, पितळी किंवा कोणत्याही धातूचे घेऊ शकतात व त्यांची स्थापना करायची आहे। आशा आहे व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।